एक मिनिट फोटो काढतो कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, भारत माता की जय जय वंदे मातरम, वंदे मातरम। अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान ई-बस योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 100 इलेक्ट्रॉनिक बसेसपैकी पहिल्या बसेस शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। गुरुवारपासून या बसेस कोल्हापुरात येऊ लागल्या असून लवकरच त्या KMTच्या ताफ्यात सामील होऊन नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत। या बसेस मंजूर करून घेण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। त्यांच्या प्रयत्नानंतर कोल्हापूर शहरासाठी 100 इलेक्ट्रॉनिक बसेस मंजूर झाल्या असून आता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे। शनिवारी खासदार धनंजय महाडिक यांनी शास्त्रीनगर येथील KMT वर्कशॉपला भेट देऊन नव्याने दाखल झालेल्या इलेक्ट्रॉनिक बसेसची पाहणी केली। यावेळी महापौर रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव तसेच नगरसेवक त्यांच्या समवेत उपस्थित होते। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी स्वतः इलेक्ट्रिक बसेसचे स्टेअरिंग हाती घेत बस चालवली। महापौर आणि नगरसेवकासह त्यांनी बसमधून फेरफटका मारत नवीन ई-बसचा अनुभव घेतला। या प्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, आमचं भाग्य आहे की कोल्हापूरला भगव्या रंगाच्या आधुनिक इलेक्ट्रिक बसेस मिळाल्या। कोल्हापूरकरांचे हे अनेक वर्षाचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे। लवकरच या सर्व बसेस नागरिकांच्या सेवेत दाखल होतील आणि शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, पर्यावरणपूरक व आधुनिक बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भाग्यवान आहे म्हणायला पाहिजे की भगवा कलर चांगला आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, लोकांना आकर्षित करणारा रंग आहे। लांबून जरी बस आली तरी दिसेल अशा पद्धतीचा हा रंग आहे। तुम्ही बघितलं असेल की 9 मीटर आणि 12 मीटरच्या या बसेस आहेत, संपूर्ण वातानुकूलित आहेत। त्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था आहे। हे सगळं आता डिजिटली डॅशबोर्डवर घेऊन त्यांचे रूट्स ठरवणं, त्यांना 180 किलोमीटर JBM कंपनीने हे सगळं काम घेतलेलं आहे। बाहेरची कंपनी आहे, मला वाटते दिल्लीची किंवा इतर कुठल्या तर राज्यातली ती कंपनी असेल, त्या कंपनीनं या बसेस पूर्ण चालवायच्या आहेत। महापालिकेनं त्यांना सहकार्य करायचं आहे आणि 180 किलोमीटर रोज त्यांना रूट द्यायचे आहेत। तर आत्ता ज्या बसेस आपल्या एक्झिस्टिंग आहेत त्या अतिशय दुरावस्थेमध्ये आहेत आणि म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये बसेस आणणार म्हटल्यानंतर आमचे विरोधक काँग्रेसच्या मंडळीने आमची जरा चेष्टा केली होती। त्यांनी 3 बसेस दिल्या होत्या आणि खूप गाजावाजा केला होता की आम्ही 3 बसेस दिल्यामुळे। आम्ही त्याच दिवशी घोषित केलं होतं की आम्ही 100 बसेस आणू। त्यावेळी त्यांनी चेष्टा केली होती, हे हवेत बोलतात खासदार असं म्हणले होते। परंतु प्रत्यक्षात दिल्ली दरबारी अनेक वेळा मंत्री महोदयांना भेटणे, सेक्रेटरीजना भेटणे, त्याचा फॉलोअप घेणे, महापालिकेकडून कागदपत्राची पूर्तता करणे, या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यामुळं आज हा शुभदिन कोल्हापूरमध्ये होतोय। आणि ह्या सगळ्या सेवेची खरं पाहता पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मजबूत असणं हे खूप गरजेचं आहे। आणि आपल्या कोल्हापूरसारख्या शहरामध्ये आता ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे, भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत, पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत। अशावेळी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन असणं आणि त्याचा लाभ महापालिकेसाठी होणं हे क्रमप्राप्त आहे। त्या दृष्टिकोनातून कोल्हापूरकरांच्या आणि भाविकांच्या सेवेसाठी ही बस इथं कार्यरत होईल। महालक्ष्मीला येणाऱ्या लोकांसाठी व्यवस्था करणं, एअरपोर्टसाठी व्यवस्था करणं, अशा अनेक प्रकारच्या कल्पना आमच्या स्थायी समितीचे सभापती आणि आमचे सगळे सदस्य महायुतीचे यांनी आता बराच चांगला प्लॅन केलेला आहे आणि तो आता भविष्यात आपल्यात अंमलात आलेला दिसेल। या पाहणी दौऱ्यास भाजपचे आजी माजी नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।